टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ग्रामीण रुग्णालय म्हाडा येथे दिनांक 1 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीमध्ये हेमा धडे नावाची प्रसूत महिला जिचं सिजर झालं ही असताना प्राथमिक चौकशी अहवालात मला असं निदर्शनास येते की येथे सफाईगार ही पदं असताना आणि कायमस्वरूपी भरलेली असताना सुद्धा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मेमाने, इथल्या इंचार्ज सिस्टर आणि सफाईगार यांनी त्या कक्षाची 3 ते 4 दिवस सलग सफाई न केल्यामुळं ती रुग्णावर वेळ आली ही अतिशय गंभीर बाब आहे। यावर आम्ही कठोर कारवाई प्रस्तावित करीत आहोत। धन्यवाद। नंतर आपण जर पाहिलं तर साहेब इथं सांगण्यात आलं माध्यमांना की कंत्राटी कामगार इथं नाहीत कामावर पगारी नसल्यामुळे वगैरे। चुकीची बातमी आहे, चुकीची माहिती आहे ही। परमनंटमध्ये भरलेली पदं असताना सुद्धा त्यांनी त्यांच्यावर अवलंबून राहणं चुकीचं आहे। सफाईगार परमनंट होता, एका सफाईगाराला त्यांनी रजा दिली, ती पण अनधिकृत रजा आहे। तर याची सखोल चौकशी होईल आणि कठोर संबंधितावर कारवाई केली जाईल। कुठतर रुग्णाला बेडशीट न उचलणं, रुग्णाची स्वच्छतेमध्ये आल्या, बेडशीट असेल, टॉयलेट सफाई असेल किंवा वॉर्डची स्वच्छता याबाबत ती वैद्यकीय अधीक्षक आणि इंचार्ज सिस्टर आणि संबंधित सफाईगार यांच्यावर आम्ही नक्कीच कडक कारवाई करू। धन्यवाद। तिघांना जबाबदार धरले गेले याच्यात या प्रकरणात? हे 3 प्रामुख्याने जबाबदार आहेत, अन्य दोषी सखोल चौकशीनंतर समोर येतीलच, पण हे प्रामुख्याने जबाबदार आहेत। ह्यांची प्राथमिक ह्यांची जबाबदारी आहे ह्यांची सर्वात प्रथम ही दैनंदिन स्वच्छता होणं गरजेचं आहे, मग रुग्णावर अशी वेळ येत नाही।